नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS व्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजार परिसरामध्ये शहाजी तरुण मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळा 2025 साजरा करण्यात आला होता. या शिवजयंती दरम्यान मंडळाच्या जे काही कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आहे ती मेहनत, तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी सेवा रुग्णालय या ठिकाणी फळे वाटप करण्यात आली होती. तसेच या शिवजयंतीच्या दरम्यान छावा हा चित्रपट दाखवण्यात आला होता. हे सर्व काही तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आत्ता आपण आहे कोल्हापुरातील शहाजीनगर या परिसरामध्ये. शहाजी तरुण मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. याही वर्षी खूपच सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. भट्टी विभाग या नावाने संबोधल्या जाणाऱ्या या मोकळ्या माळावर खूपच सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी शिवजयंतीचे जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उद्घाटन आहे. तुम्ही बघू शकताय. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर उत्तरच्या माजी आमदार तसेच शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या जयश्रीताई जाधव वहिनी यांना बोलवण्यात आले होते. त्यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ वाढवून उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या उद्घाटन प्रसंगी शहाजी तरुण मंडळाचे सर्व आजी माजी कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या. इथलं सांगण्याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे जे काही हिंदू समाजातील सण साजरे करतात ते सण साजरे करत असताना महिला व पुरुष यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो. संत तुकाराम यांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवकांच्या हाती संत तुकाराम यांच्यासाठी मशाल, छत्र, घोडे आणि रत्ने पाठवले. संत तुकारामांना बघून सेवक म्हणाले, आपण परमेश्वराचे परमभक्त आहात, म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सेवक, घोडे आणि पालखी पाठवली आहे. आपण आमच्यासोबत राजदरबारात यावे. यावर संत तुकारामांनी विनंतीपूर्वक म्हटले की आपल्या महाराजांना सांगावे की आपल्यावर सदा कृपा राहील, परंतु मला माझ्या विठ्ठलापासून विमुख करू नका. मी जिथे आहे, ज्या अवस्थेत आहे, खुश आहे. माझी कुटियाचं माझं राजमहाल आहे आणि माझ्या विठ्ठलाचं मंदिरच माझं राजदरबार आहे. संत तुकारामांचे हे निर्लोप रूप बघून राजा देखील हैराण झाले. ते स्वतः अलंकार, वस्त्र, धनदागिने घेऊन सेवकांसह तुकारामांना भेट द्यायला देहूगावी गेले. हे जे शूर पुढे होऊन गोळ्या आणि बाणाच्या वर्षावला छाती पुढे करतात असे शिपाई एखाद्या राजाचा नव्हे तर त्रैलोक्याचाही धनी बळीया म्हणून शोभेल. अर्थात असे शिपाई शिवरायाचे होते. तसंच असावे ही आकांक्षा या साधुश्रेष्ठाची होती. संत तुकाराम यांना वंदन करून शिवाजी महाराजांनी तिथून निरोप घेतला. आस्ते कदम वज्रजुडालंकृत श्री पुण्यश्लोक श्री राजमाता श्री राष्ट्रमाता बाळासाहेब विनायक साहेब जय. बाळासाहेब विनायक साहेब जय. बाळासाहेब विनायक साहेब जय. महाराज गणपती भूपती
अश्वपती वज्रालंकृत महाराज गणपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप प्रंदर क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत कुलवंत कीर्तिवंत नीतिवंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्वहा गणधुरंधर धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा चाक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखाचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष बौद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ साहेब की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की। तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे, कारण की त्याचं कारणच असं आहे, दरवर्षी सेवा रुग्णालय या ठिकाणी यांच्या मंडळाच्या वतीने फळे वाटप केली जातात। सर्व रुग्ण या ठिकाणी हे सर्व काही असेल ते आनंदाने स्वीकारतात। खूपच चांगल्या प्रकारे या ठिकाणी शहाजी तरुण मंडळ यांच्या वतीने उपक्रम राबवला जातो। शिवजयंतीच्या 2 दिवसानंतर याच परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा हा सिनेमा दाखवण्यात आला होता। या परिसरातील लोकांनी छावा हा सिनेमा पाहण्यासाठी खूपच गर्दी केली होती। स्वराज पर पड़ी हर तिरछी नजर के सामने ढाल बन के खड़े रहेंगे। तर अशा प्रकारे श्री शहाजी तरुण मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळा 2025 खूप मोठ्या उत्साहात पार पडला। तसेच शहाजी तरुण मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी खूपच मोठ्या प्रकारे मेहनत घेऊन हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।